काय तयारी झालेली आहे, स्वबळाची तयारी आहे त्या आणखी कोणासोबत नाही, हा प्रश्नांचं उत्तर आम्ही किती वेळा द्यावा. आम्ही स्वबळाचा संदर्भामध्ये केंद्रीय नेतृत्वानं निर्णय घेतलेला आहे, तो आपल्या समोर आहे. महाराष्ट्र आणि मुंबई काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीतलाजींनी ते जाहीर केलं होतं आणि त्याच्या मागे मुंबई काँग्रेसच्या सर्व तमाम पदाधिकारी नेते मंडळींचं एकमत देखील होतं. त्यामुळे या संदर्भातला विषय आता संपलेला आहे. तो आता सारखा कितींदा उगाळायचा. आम्ही आपल्या तयारीला लागलेलो आहोत. निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी सगळी जी काही पूर्वतयारी आहे ती आम्ही केलेली आहे. आता सर दुसरीकडे संजय राऊत यांचं असं देखील म्हणणे की काँग्रेस जर एकटं लढत आहे तर याने बीजेपीला फायदा होईल, कारण का मतविभाजन होईल या सगळ्यामध्ये. नाही, याच्यामध्ये त्यांचा कुठला आलेख आहे मला माहिती नाही, परंतु काँग्रेस पक्षासाठी ही विचारांची लढाई आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रांतवाद, भाषावाद, जातीवाद, धर्मवाद या तऱ्हेचा कोणताही विवाद नको. मुंबईकरांना विकास हवा आहे आणि विकासाच्या अजेंड्यावरती ही निवडणूक जावी, याच पद्धतीनं काँग्रेस पक्षाचा एकंदर अजेंडा ठरतोय. विवाद नको, विकास हवा या मुद्द्यावरती आम्ही चाललेलो आहोत लोकांसमोर. आणि त्यामुळे जर मतविभाजन व्हायचं असेल तर ते या ज्या विवाद तयार करणाऱ्या लोकांमध्ये होईल. विकासाच्या मुद्द्यावर एकच पक्ष आहे. असं आहे की काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास आणि लढण्याची उमेद, जिद्द ही वाढलेली आहे. आणि ही जिद्द कुठनं येते? काँग्रेस पक्ष काही सत्तेसाठी काँग्रेस पक्षाचं अस्तित्व नाही. काँग्रेस पक्षाचं अस्तित्व आहे विचारांशी निगडीत असलेलं अस्तित्व आहे. त्यामुळे विचारांशी आणि विचारांकरिता लढण्याची उमेद आणि जिद्द वाढली, याच्यात काही शंका नाही. तर तुमची कमी झाली आहे का, याचं उत्तर त्याने द्यावं. आता आमचा प्रश्न हा पण देखील राहील की जुलै महिन्यामध्ये महाविकास आघाडीची आवश्यकता नाही असं म्हणताना आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो त्यांचा आणि आताची जी काही त्यांची विधानं येत आहेत त्याच्या अनुरूप त्यांचा विश्वास वाढलेला, अति वाढलेला आहे असं ठरतं, दिसतंय. आज संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे. दोघंही बंधू शिवाजी पार्कच्या मैदानावर एकत्र येतील असं हालचाली सुरू झाली. आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. परंतु काँग्रेस पक्षाचा या निवडणुकीमधला जो काही त्यांनी काँग्रेस पक्षाची भूमिका राहणार आहे ती एवढी निश्चित आहे की आम्हाला कुठल्याही तऱ्हेच्या विवादाला आम्ही विरोध करणार आहोत आणि विकासाच्या दृष्टिकोनातून मुंबईकरांच्या प्रश्नांशी निगडीतच राजकारण झालं पाहिजे, ही निवडणूक झाली पाहिजे, या मुद्द्याशी आम्ही ठाम आहोत. असं आहे की ही याची जर जाणीव 4-5 महिन्यापूर्वी जर संजय राऊत साहेबांना झाली असती तर अधिक चांगलं झालं असतं. कारण त्यांनीच म्हटलं महाविकास आघाडीची आवश्यकता नाही आणि त्यामुळे 4 महिने या संदर्भामध्ये कुठल्याही तऱ्हेची चर्चा झाली नाही. आजतागायत त्यांनी चर्चेचं पाऊल, हे नुसतं आपण माध्यमांमध्ये बोलतोय पण अजून आजतागायत त्यांनी चर्चेसाठी कुठलंही पावलं उचलले तसं काही दिसत नाही. आणि काँग्रेस पक्षानं हा निर्णय संपूर्ण विचार करून एकमतानं, एक दिलानं घेतलेला निर्णय आहे. काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांचं मत पाहून घेतलेलं आहे आणि ही निवडणूक स्थानिक मुद्द्यांवरती लढली पाहिजे. या दृष्टिकोनातून काय असलं पाहिजे, कुठली भूमिका असली पाहिजे, ह्या सर्व बाबतीमध्ये साध्यंत विचार त्याच्यामध्ये झालेला आहे. काँग्रेस पक्षाचा तिरंगा यावेळेला महानगरपालिकेवरती काँग्रेसच्या विचारांचा तिरंगा फडकला पाहिजे, ही आमची भूमिका. गेलेही असं म्हणालात, वारंवार तुम्ही म्हणताय की राज ठाकरे यांचा जो पक्ष आहे मनसे तो शिवीगाळ करणारा पक्ष आहे, मारहाण करणारा पक्ष आहे, त्यांच्यासोबत तुमचे जे वैचारिक संबंधित घेऊ शकत नाही. मात्र संजय राऊत म्हणतात की शिवी आम्हीही देतो, समोरचा जो पक्ष बसलाय सत्तेतला तो असंच काम करतो की शिवी देतो. मग त्यांच्यात आणि आमच्यात काय फरक, म्हणजे यायला काय हरकत आहे? असं आहे की पहिली गोष्ट, अपवाद हा प्रघात होता कामा नये. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचा जो समावेश करण्यात आला त्यावेळेला तो अपवादानं करण्यात आला होता. याचं कारण आहे की त्यावेळेला लोकशाही ही संकटात आहे. महाराष्ट्रामध्ये संविधानिक विचार झाला पाहिजे, तोच प्रबळ राहायला पाहिजे. पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र हा पुरोगामी राहायला पाहिजे, यासाठी आम्ही त्या दृष्टिकोनातून पावलं उचललं आणि भारतीय जनता पक्ष लोकशाहीसाठी संकट आहे म्हणून त्या ठिकाणी आम्ही केलं होतं. त्यामुळे ही अपवादात्मक परिस्थिती निश्चित होती. गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर मुस्लिम मतदार सुद्धा शिवसेनेसोबत काँग्रेसमुळे जोडला गेलेला होता.
आता ज्या टप्प्यावरती काँग्रेस आणि शिवसेनेची वाटचाल सुरू आहे त्यामध्ये महाविकास आघाडीत शिवसेना एकटी राहिल्याचं पाहायला मिळते का? कारण राष्ट्रवादी सोबत स्वतः तुम्ही शरद पवारांची सुद्धा भेट घेतलेली. आता या निवडणुकीमध्ये लोकशाही, संविधान, पुरोगामी महाराष्ट्राचा जो विचार आहे आणि मुंबईकरांना जोडणारा विचार जो आहे तो प्रबळ झाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही जे समविचारी आमचे पक्ष आहेत, आमच्या या विचाराशी ज्या पद्धतीनं अनेक वर्ष ज्यांचं साधर्म्य आहे, जे आमची नैसर्गिक असे मित्र पक्ष राहिलेले आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो आहोत. त्याच दृष्टिकोनातून पवारसाहेबांशी आम्ही केली. आमची अपेक्षा होती की पवारसाहेब त्याचा सकारात्मक त्या ठिकाणी प्रतिसाद देतील. त्या दृष्टिकोनातून अद्यापही आहे. शरद पवारांवर वेटिंगवर ठेवायचं कारण तुम्हाला तुमच्याबद्दल विश्वास खूप होतं, अद्यापर्यंत भेट झाली नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. आता हा काही निवडणुकीचं आता समोर आली आहे. या दृष्टिकोनातून जे ज्या पक्षांना आम्ही बोललेलो आहे ते आले तर त्यांचं स्वागत आहे. नाहीतर काँग्रेस पक्षानं आपली तयारी पूर्णपणे केलेली आहे. जर तुम्हाला रिप्लाय आला नाही तर मग तुम्ही सोबत शरद पवारांनाही परत भेटणार नाही. आमचा प्रयत्न राहील. आजही आमची अपेक्षा आहे पवारसाहेब हा जो खऱ्या अर्थानं जो पुरोगामी विचार आहे त्याला त्या ठिकाणी बळकटी देण्यासाठी येतील एकत्र. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जुळवून घेताना गेल्या काही दिवसांमध्ये कुठल्याही हालचाली तुमच्याकडनं झालेल्या पाहायला मिळत नाही. ज्या ठरलेल्या बैठका होत्या, महाविकास आघाडीच्या देखील ठरलेल्या बैठका पुढे ढकलल्या गेल्यात आणि सोबतच काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीच्या मुंबईतील नेत्यांच्या सुद्धा बैठका गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळालेल्या आहेत. आम्ही साथ घातलेली आहे. प्रतिसादाची वाट बघत आहोत. प्रतिसाद मिळाला तर ठीक आहे. अशोक चव्हाणांनी असं म्हटलंय की काँग्रेस सोबत भेटली तरी काय फायदा होणार नाही कारण काँग्रेसची ताकद नाही. चव्हाण साहेबांनी नांदेडची चिंता करावी. कारण त्यांचं मी आताच ऐकलं की मुंबईमध्ये काँग्रेसचे काही शिल्लक नाही असं त्यांना चिंता लागली राहिलेली आहे. ते आता त्यांनी त्या स्वगृहाची चिंता करावी. मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वादांमुळेच कुठेतरी जे इच्छुक उमेदवार आहेत ते इतर पर्यायांचा विचार करत असल्याची चर्चा होत आहे. अगदी त्यातनंच सगळ्यांनी म्हटलेलं आहे की काँग्रेस जरी स्वबळाचा नारा देत असला तरी सुद्धा या पद्धतीचे उमेदवार शोधणं सुद्धा काँग्रेसला कठीण जाणार. असं कोण म्हणतं? गेल्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त उमेदवार आणि सगळ्या मतदारसंघांमध्ये उमेदवार केवळ काँग्रेस पक्षाने दिलेले आहेत. आज जवळपास 1000 पेक्षा जास्त उमेदवार आज आमच्याकडे आहेत, इच्छुक आहेत. आणि त्यामुळे मला काँग्रेसला उमेदवारांची वानवा नाही. प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही प्रत्येक वॉर्डामध्ये उमेदवार आम्ही त्या ठिकाणी देऊ शकतो. हा एकमेव पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाला ते शक्य नाही. मंत्री संदर्भात वरटवारांनी म्हटलेलं आहे की त्यांच्यासोबत बोलणं सुरू आहे. तुमचं काय बोलणं होतंय? आमची अपेक्षा आहे की हा जो काँग्रेसने पुढाकारानं विकासाच्या अजेंड्यावरती लोकशाही आणि पुरोगामी विचाराला बळकट करण्यासाठी जो पाऊल उचललेलं आहे त्याच्यामध्ये जे जे प्रतिसाद देतील आम्हाला, जे जे आमच्या विचारांशी त्या ठिकाणी समानता ठेवतील त्यांना बरोबर घेऊन जाण्याची आमची भूमिका राहील. आता त्या संदर्भामध्ये त्यांनी काय भूमिका ठरवायची आहे. जरी थेट शिवसेनेसोबत किंवा राष्ट्रवादीसोबत जाण्याची तुम्ही घोषणा केलेली असती तरी सुद्धा आगामी काळामध्ये जेव्हा मैदानात मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता असेल तर मैदानामध्ये लढती नेमक्या कशा होतात? तर मला असं वाटतं की घोडा मैदान जवळच आहे, आपल्या सगळ्यांना दिसूनच येईल. प्रश्न एवढाच आहे की या अनेकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र असताना, आघाडीमध्ये असताना देखील आम्ही वेगळे लढलेलो आहोत. स्थानिक मुद्द्यांवरती निवडणुका होतात, स्थानिक समीकरणं वेगवेगळी असू शकतात. त्यामुळे तशा पद्धतीचा काही भाग नाही. शरद पवारांबरोबर चर्चा झाल्याचे दिवस सांगतात. दुसरीकडे पाहिलं तर पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही गट एकत्र आलेले आहेत की अजित पवार आणि त्यांचा सुप्रिया सुळे स्वतः कॉल करून तुमच्या लढ्या सुरू केलेल्या आहेत. तर त्यांचा प्रश्न आहे. काँग्रेस पक्ष हा मूलतः विचारांशी संलग्न राजकारण करत असतो. काँग्रेस हा मगाशी म्हटल्याप्रमाणे सत्तेमुळे काँग्रेसचं अस्तित्व नाही, काँग्रेसचं अस्तित्व काँग्रेसच्या विचारांमुळे आहे. आणि देशामध्ये वैचारिक जो संघर्ष चाललेला आहे तो मूलभूतरित्या काँग्रेसचा विचार आणि भारतीय जनता पक्षाचा विभाजनवादी विचार, RSSचा विभाजनवादी विचार यामधला संघर्ष आहे. जो आमच्या बाजूला आहे ते आमच्या बाजूला आहेत, जे त्यांच्या बाजूला आहे ते त्यांच्या बाजूला आहेत. हे सरळ सरळ आता एकंदरच संघर्षाची भूमिका आहे. नाशिकच्या झाडांचा एक मुद्दा आहे. नाशिकमध्ये वर्तमानात जी झाडं आहेत ती कापणं तुमच्याकडे नवीन काही पुरावे आले अगदी मुळापासून ती झाडं काढून टाकली. STP प्लांटसाठी त्या ठिकाणी दाखवून काही झाडं ही कापली गेलेली आहेत हे समोर आहे आणि त्याचा लपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. भारतीय जनता पक्ष
हा हिंदू विरोधी पक्ष आहे असं आमचं ठाम त्या ठिकाणी म्हणणं आहे. याचं कारण असं आहे की वेदांमध्ये उपनिषदांमध्ये देखील वनस्पती वृक्षांना हे अनन्यसाधारण महत्व दिलेलं आहे. तुम्हाला वेदांमध्ये वनस्पती नमा म्हटलेलं आहे. वृक्षो रक्षंती रक्षिता हे त्या हिंदू धर्माचं महत्वाचं धोरण आणि दिशा आहे. आणि दुसरीकडे संत परंपरेमध्ये देखील तुम्ही जर पाहिलं तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे वलचरे म्हणणारे संत तुकोबा या संत परंपरेचा हिंदू धर्माचा हा अपमान आहे असं आमचं त्या ठिकाणी ठाम मत आहे. आणि भारतीय जनता पक्ष तो करतोय. आता कुठली झाडं कापण्याचा यांचा मानस होता? तपोवनातली. तपोवनामध्ये त्याच वृक्षांनी वनवासामध्ये भगवान श्री रामाला, सीता मातेला आणि लक्ष्मणाला त्या ठिकाणी आसरा दिला होता. ती झाडं तुम्ही कापतायत. तपोवनाचं नाव आहे, तिथेच ऋषीमुनींनी तपस्या केलेल्या आहेत. त्यामुळे हे हिंदू धर्म विरोधी लोक आहेत. यांना हिंदू धर्माचे एकंदर महत्व आणि त्यातलं ज्ञान देखील नाहीये. ते गिरीश महाजनांनी हिंदू धर्माचा अभ्यास करावा असा आमचा त्या ठिकाणी त्यांना सल्ला राहील. त्यामुळे हे निश्चितपणे यांचं जे हिंदुत्व नाव त्यांनी घेऊन ते राजकारण करतात ते ढोंग आहे. खऱ्या अर्थाने हिंदू धर्माला बदनाम करण्याचे यांचं कारस्थान कायम चालू आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.